येशील काय, माझ्या प्रीतीची राणी तू होशील काय. गाणं टिकलं का? नाही टिकलं. मग गाणं नवीन आलं. हॅलो मी बाबूराव बोलतो. गाणं पुन्हा बदललं. मला लगीन करायला पाहिजे, प्रीतीवाला नवरा पाहिजे. पुन्हा गाणं बदललं. मग मुन्नी बदनाम होगी. मुन्नीले बदनाम केलं, शिलाले जवान केलं, तरी शांत बसले का लोक. मग बाबूराव आणला आहे का नाही. पण गाणं टिकलं. अरे एकटा गाणं निघालेलं पुन्हा चालत नाही, नवीन गाणं निघते. पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय, माझ्या संतांचं वाङ्मय एवढं पवित्र आहे. आज हरिपाठ लिहून जवळपास 750 वर्ष जास्त वर्ष झाली, पण हरिपाठाचा आनंद कमी झाला नाही. म्हणून नातू कीर्तनाची रंगली. संतांच्या वाङ्मयाचा महाराज कधीच पावर कमी होणार. म्हणून नाचलं पाहिजे या ठिकाणी. ऐका माय. आणि म्हणून एका जनार्दनी दोघे सभा मंडपी नाचती भोगे. आता आम्ही दोघे जण आमच्या माहेराला निघून जातो. हो चलायचं का? बाई 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 जाते ग माहेराला. 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 बाई सासरला हे बहीण निघाली, सासरला ही बहीण निघाली. भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. सासरलाई बहीण निघाली, सासरलाई बहीण निघाली. भावाची राणी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. पळती अक्षता डोही वरती, हरीचा गळा गाणे गाती. जोगडा गाणे रे. राम लक्ष्मण हर जानकी साडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. अवघ्या 2 मिनिटांमध्येच आणि आपल्या समोर दुसरं भारूड होतील. त्या अगोदर एक सूचना आहे माझ्यापर्यंत आमच्या गावात